नमस्कार सर्वांना. ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत विषय आकारमापन, व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन. आता प्रश्न असा होता, हा कंबाईन एक्झामिनेशनला येऊन गेलेला प्रश्न आहे. स्कॉलरशिपच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 5.304 लिटर बरोबर किती असं विचारलं. पर्याय काय दिलेत? 5.25 मिलीलिटर आणि काय दिलंय 45 ग्रॅम. तिसरं काय दिलंय पर्याय? 57.50 डेसिलिटर आणि चौथा पर्याय आहे 50.250 डेकालिटर. आता यामधला जो दुसरा पर्याय आहे तो ग्रॅम आहे. क्वांटिटी काय दिली आपल्याला? लिटरमध्ये दिली आहे आणि उत्तरामध्ये ग्रॅम आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर येणारच नाही. त्यामुळे प्रश्न आल्या आल्या आपण त्याच्यावरती काय करू? काट मारू. आता जे 5.304 आहे त्याचे आपण दोन भाग करूया. गणिताच्या दृष्टीने सोपी पद्धत करून घेऊया आपण. 5 अधिक 304. आता 304 म्हणजे आपल्याला माहिती आहे. 304 म्हणजे काय? 304 म्हणजे पाऊण. म्हणजे किती? 0.75. बरोबर की नाही? त्याला आपण काय म्हणतो? पाऊण म्हणतो. आता 5 अधिक 304 लिटर असं आपण काय केलं? सुलभीकरण केलं, सोपेकरण केलं. 5 अधिक 304 ऐवजी आपण काय घेतलं? 0.75 लिटर. आता 5 अधिक 304 लिटर म्हणजेच 5 अधिक 0.75 लिटर म्हणजे 5 लिटर आणि पाऊण लिटर किती होतं? 5.75 लिटर. साधी बेरीज आहे. 5.75 लिटर. आता 1 लिटर म्हणजे किती डेसिलिटर? लिटरपेक्षा डेसिलिटर ही अलीकडची पायरी आहे. म्हणजे लिटरचं डेसिलिटर करताना आपण काय करायचं? लिटरचं डेसिलिटर करताना आपण 10 ने गुणणार. The quantity should be multiplied by 10. म्हणून 1 लिटर असेल तर त्याचं डेसिलिटर करताना आपण कितीने गुणणार? 10 ने गुणणार. आता किती लिटर आहे? 5.75 लिटर. त्याला काय करणार आपण? 10 ने गुणणार. पाहूया कसं येईल ते. कसं येईल? 5.75 लिटर गुणिले 10 बरोबर किती येईल? 57.50 डेसिलिटर. 57.50 डेसिलिटर. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक पाहून घ्या. पूर्णपणे लक्ष केंद्रित करून व्हिडिओ पाहिल्यास आपल्याला या गणिताची उदाहरणाची उकल समजून येईल. धन्यवाद. ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्गचं हे प्रकरण आपण ऑनलाईन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.